नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठा जी काही नागपूर या ठिकाणी भरती निघाली, तर त्या भरतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर जसं की लॅबोरेटरी अटेंडंट, ड्रेसर, त्यानंतर पशुधन सहाय्यक आणि या पदासाठी जो काही सेम सिलेबस आहे इतरत्र, तर अशा सर्व पदांसाठी तुम्हाला जवळपास 40 प्रश्न जे आहेत ते तांत्रिक सिलेबसचे असणार आहेत, ज्यावर आधारित तुम्हाला 80 गुण असणार आहेत. त्यामुळे जेवढं जास्त या भागावर फोकस कराल तेवढं तुमची मार्क्स वगैरे वाढतील आणि सिलेक्शनची गॅरंटी त्या ठिकाणी वाढेल. सो त्यालाच अनुसरून आजपासून आपण ही तांत्रिक सिरीज चालू करत आहोत आणि परत परत सांगतोय, सर्व तांत्रिक इथं कव्हर करणं अशक्य आहे. त्यामुळं ॲपमध्ये शपथ नावाची बॅच चालू केलेली आहे. अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला तांत्रिक आणि नॉन तांत्रिक विषयांची महत्त्वाची प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तर पाहूयात आजच्या सिरीजचा हा पहिला प्रश्न, की कोंबडीमध्ये गुणसूत्रांची संख्या वगैरे किती असते. तर कोंबडीमध्ये बघायला गेलं तर ज्या काही गुणसूत्रांच्या जोड्या असतात, ओके, जोड्या ज्या वेळेला विचारलं जाईल त्यावेळेला लिहा 39 जोड्या असतात. आणि ज्या वेळेला गुणसूत्रांची संख्या म्हटलं तर एका गुणसूत्राच्या जोडीमध्ये 2 असतात. ओके, सॉरी, तर जवळपास बघायला गेलं तर 78 ज्या काही जोड्या असतात किंवा गुणसूत्र जे आहेत ते त्या कोंबडीमध्ये आढळून येतात. ओके, सो लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर मानवाच्या बाबतीत जोड्या किती आहेत. ओके, जोड्या आहेत 23 आणि एकूण गुणसूत्र विचारलं तर 46 वगैरे त्या ठिकाणी असतात. ओके, परत अजून एखादा प्रश्न वगैरे तुम्हाला विचारला जाऊ शकतो की म्हशीमध्ये वगैरे किती असतात. तर म्हशीमध्ये याच गुणसूत्रांची संख्या, ज्या ठिकाणी पाणथळ क्षेत्र असतं त्या ठिकाणच्या म्हशीमध्ये 50 गुणसूत्रे वगैरे असतात आणि ज्या ठिकाणी वाळवंटी क्षेत्रातल्या ज्या काही म्हशी वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये 48 असतात. गुणसूत्रांची संख्या म्हणतोय. ओके, जर जोड्या बघायला गेलं तर हे 50/2 केलं तर 25 जोड्या वगैरे मिळतील आणि 48/2 केलं तर जवळपास 24 जोड्या त्या ठिकाणी मिळतील. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा आणि परत परत सांगतोय, जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करून द्या. आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला टेक्निकलचे टॉपिक वाईज वगैरे काही प्रश्न आलेले ते सर्व मिळत जाणार आहेत. ओके, परीक्षेपर्यंत तुम्हाला अपडेट होत राहणार आहेत. त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर लवकर जॉईन करा. परत बघा, ॲपची लिंक खाली आहे बरं डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या. काय प्रोसेस आहे ते पाहून घ्या. तर इथं विचारलंय की गायीचा गर्भधारण काळ साधारणपणे किती दिवसाचा वगैरे असतो. तर गायीचा जो काही गर्भधारण काळ वगैरे आहे तो जवळपास बघायला गेलं तर 280 ते 285 दिवसाचा हा त्या ठिकाणी असतो. जवळपास याला कॅल्क्युलेट वगैरे केलं तर 9 महिने 9 दिवस एवढा जो काही कालावधी आहे तो गायीचा त्या ठिकाणी मानला जातो किंवा साधारणपणे त्या ठिकाणी तो गृहीत धरतात. परत बघायला गेलं तर 310 दिवस. ओके, 310 दिवस हा कशाचा आहे तर हा एक प्रकारे म्हशीचा या ठिकाणी गाभण काळ वगैरे आहे. परत 150 दिवस बघायला गेलं तर ज्या काही शेळी असतात ना, ओके, शेळी किंवा मेंढी, तर यांचा हा गर्भधारण जो आहे तो काळ वगैरे आहे. तर सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. आणि जे काही अतिरिक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला का सांगतोय, फक्त 10 प्रश्नांतून आपले 50 प्रश्न तरी कव्हर व्हावेत, त्याच्यामुळं सगळ्यांनी त्वरित लिहून घेत जा. परत बघायला गेलं की पशुसंवर्धन संबंधित नीलक्रांती कशाशी संबंधित आहे. आणि अजून एक सांगतो, ज्यांनी जे संभाजीनगर, ओके, मनपामध्ये AHD जागा निघाल्यात ना, ॲनिमल हजबंडरीचे, तर त्याच्यामध्ये ज्यांनी अर्ज केला असेल, पशुधन सहाय्यक का आय थिंक पर्यवेक्षक वगैरे आहे, त्याच्यासुद्धा ही बॅच उपयोगी पडेल. असं नाही आहे की याच्या एकासाठी पडेल. ओके, ओव्हरऑल सर्वत्र ज्या ठिकाणी सगळीकडे सिलेबस सारखाच असतो. तर पशुसंवर्धनासाठी जे काही संबंधित नीलक्रांती, ओके, नीलक्रांती ही कशाशी संबंधित होती तर नीलक्रांती ज्या ज्या वेळेला विचारलं जाईल तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित ही नीलक्रांती होती. परत दूध उत्पादनाशी संबंधित विचारलं तर लक्षात ठेवा श्वेतक्रांती. अंडी उत्पादनाच्या बाबतीत बोलायला गेलं तर जी काही रजत क्रांती आहे ती या अंडी उत्पादनाशी निगडीत आहे. आणि जी काही मांस उत्पादन आहे तर याच्यासाठी एक लाल क्रांती वगैरे घडून आलेली आहे. ओके, तर या काही महत्त्वाच्या क्रांत्या आहेत रिव्हॉल्युशन, ते नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचं मुख्यालय कुठं आहे. तर मुख्यालयाचा ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न येईल तर त्या वेळेला
पुणे हे लक्षात ठेवा. ओके, पुण्यामध्ये एक औंध नावाचं जे ठिकाण आहे, ओके, या ठिकाणी हे स्थित आहे. आणि परत बघायला गेलं तर मुंबई ही आपल्या राज्याची राजधानी वगैरे आहे. त्यानंतर नागपूरच्या बाबतीत जे काही जे आहे ते AFSU, ओके, MAFSU वगैरे ते कॉलेज वगैरे जेच आपलं महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ ते त्या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर इथं बघायला गेलं तर आपलं हिवाळी अधिवेशन सुद्धा या ठिकाणी होतं. ही आपली उपराजधानी वगैरे आहे. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. परत छत्रपती संभाजीनगरबद्दल थोडीशी माहिती ज्यांना कोणाला असेल त्यांनी कळून द्या. परत बघा, हा वाला प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्रात पशुसंवर्धन दिन वगैरे कधी साजरा केला जातो. तर महाराष्ट्रामध्ये पशुसंवर्धन दिन जो आहे तो 20 मेला त्या ठिकाणी साजरा करतात. आणि 20 मेलाच का करतात तर लक्षात ठेवा, जे आपले महाराष्ट्राचे माजी ओके मुख्यमंत्री होते त्यांचं नाव आहे वसंतराव नाईक. ओके, तर यांचा हा जन्मदिवस आहे, वसंतराव नाईक यांचा. आता यांना जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हणतात. ओके, हरित क्रांतीचे जनक. तर हे सगळं लिहून घ्या. कुठूनही प्रश्न कसाही विचारला जातो, त्याच्यामुळे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. परत 1 मे याच्या बाबतीत सांगायला गेलं तर आपलं महाराष्ट्र दिन आहे, त्यासोबत कामगार दिन वगैरे असतो. परत 5 जून, ओके, 5 जून नेमकं काय आहे तर 5 जून रोजी जागतिक ओके पर्यावरण दिन या ठिकाणी साजरा करतात. तर थोडंसं सगळ्यांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. आणि जे जे ऑप्शन तुमच्यासाठी सोडतोय याचं मला कमेंट करून द्या बरं. ओके, हां, तर पुढचा प्रश्न सगळे टेक्निकलचेच आहेत. हां, कृत्रिम रेतनासाठी वळूचे वीर्य कोणत्या तापमानाला साठवलं जातं तर जवळपास -196 का बहुतेक 116 अंश सेल्सिअस असायला हवं का. हां, सॉरी, इथं जे आहे ते 196 अंश सेल्सिअस ओके एवढं जे आहे ते त्या ठिकाणी साठवलं जातं. हेच बरोबर आहे. जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करून द्या, मी पिन वगैरे करून देईन. ओके, हां, तर हे नेमकं कशामध्ये वगैरे साठवलं जातं तर जे काही नायट्रोजन असतं ना तर त्याच्यामध्ये या अंश सेल्सिअसला त्या ठिकाणी साठवलं जातं, जेणेकरून त्या वीर्यामध्ये ज्या काही शुक्राणू वगैरे असतात ते कित्येक वर्ष जिवंत राहू शकतात. ओके, आणि या प्रोसेसला जो आहे तो काय एक वेगळं नाव आहे. ओके, त्याला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन वगैरे म्हटलं जातं. ओके, तर या ठिकाणी लिहितो क्रायो ओके प्रिझर्वेशन वगैरे या नावानं त्या प्रोसेसला वगैरे ओळखलं जातं. ओके, हां, परत बघायला गेलं तर कोंबड्यामधील जो काही राणीखेत नावाचा आजार आहे किंवा या रोगाचं शास्त्रीय नाव विचारलंय तर त्याला म्हणतात न्यू कॅसल डिझीज. ओके, आणि हा एक पद्धतीनं काय जास्त प्रमाणात हा दिसून येतो कोंबड्यांना. आणि हा जर बघायला गेलं तर कोंबड्याची जी काही श्वसन प्रणाली आहे ओके श्वसन प्रणाली, त्यानंतर जी काही मज्जासंस्था वगैरे आहे तर त्याच्यावर हा गंभीर परिणाम वगैरे होतो. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. परत हा कुठला आजार वगैरे आहे तर हा व्हायरस आहे. ओके, विषाणूजन्य आजार त्या ठिकाणी हा आहे. परत बर्ड फ्लू, जो काही हा बर्ड फ्लू आहे ना यालाच एक नाव आहे H5N1. ओके, यालाच आपण दुसऱ्या नावानं एव्हियन इन्फ्लुएन्झा वगैरे म्हणतो. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि बाकीचे हे जे 2 ऑप्शन आहेत त्याचं कमेंट करून द्या. बघा, हे अशा पद्धतीचे इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवत असतो, जे की परीक्षेला आलेले तर असतातच, त्यानंतर येतील असे संभाव्य सुद्धा असतात. त्यामुळं काळजीपूर्वक सगळ्यांनी सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन असतो ओके त्या बेल आयकॉनला दाबून घ्या, कारण का तिथं जे काही नवनवीन नोटिफिकेशन व्हिडिओज असतात ते तुम्हाला मिळत जातात. तर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ओके NDDB ची स्थापना वगैरे कोणत्या वर्षी झाली तर 1965 मध्ये याची स्थापना वगैरे झालेली आहे. जे आपले पंतप्रधान वगैरे होते कोण, लाल बहादूर शास्त्री. ओके, लाल बहादूर शास्त्री यांनी जे आहे ते याची स्थापना वगैरे केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि याचं जे काही मुख्यालय वगैरे आहे ओके तर ते कुठं आहे, आनंद, जे की गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा.
आणि याचे जे काही पहिले अध्यक्ष वगैरे होते ते कोण होते, तर त्यांचं नाव आहे वर्गीस कुरियन. ओके. बघा आता हे कुठले कुठले प्रश्न कसाही विचारला तर तुम्हाला उत्तर 100% देता आलं पाहिजे. परत जनावरांना देण्यात येणाऱ्या ओल्या चाऱ्यामध्ये जसं की मका, तर त्याच्यामध्ये नेमकं किती पर्सेंटेज जे आहे ते ओलावा असणं आवश्यक आहे. तर 60 ते 70 प्रमाणात एवढं जे आहे ते त्या ठिकाणी ओलावा असणं आवश्यक आहे. जसं की याच्यासोबत जे काही हिरवा चारा असतं, मका म्हणा, त्यानंतर नेपियरसुद्धा हा हिरवा चारा, हां, जे काही गवत आहे ना, तर याच्यामध्ये स्पेशली करून काय 60 ते 70% ओलावा असणं आवश्यक आहे. ज्याच्यामुळे ते पचन वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी होतं. ओके. आणि बाकी 10 ते 20% जे आहे, ते एक पद्धतीनं त्याला आपण काय म्हणू शकतो, जो काही कडबा असतो ना, कडबा, ओके. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आढळून येतो कडबा किंवा पेंढ्या वगैरे. आणि 90 पेक्षा जास्त ओलावा जो आहे, तो जो काही ॲझोला असतो ना, ॲझोला, तर त्याच्यामध्येच अवलंबून किंवा याच्यामध्येच ते दिसून येतं. ॲझोला म्हणू शकता किंवा त्याला आपण हायड्रोपोनिक्स जो असतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतं. ओके. ॲझोला अथवा इथं लिहितो हायड्रोपोनिक्स. ओके. थोडंसं काळजीपूर्वक लिहून घ्या. आणि परत बघायला गेलं तर जनावरांना दिली जाणारी जी काही लसी आहे ती सामान्यतः शरीरात कुठे टोचली जातात, तर हे याचं उत्तर काय करून द्या. सगळ्यांनी व्यवस्थितरित्या कमेंट करून द्या. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी का सोडलाय की कळू द्या. इथपर्यंत जेवढे विद्यार्थी बघतील, जेवढ्या तुमच्या कमेंट्स येतील, तेवढे भाग मी तुम्हाला परीक्षेपर्यंत प्रोव्हाइड करून देईन. जेवढी होईल तेवढी तयारी या ठिकाणी बॅचच्या मार्फत करून घेतली जाईल. ओके. बाकी भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद सगळ्यांना.